अपरिमेय संख्या, त्याला आपण इंग्लिशमध्ये इरॅशनल नंबर म्हणतो. अपरिमेय संख्या म्हणजे अशा, बरोबर, ज्या वर्गमुळात वगैरे ज्या असतात त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. त्यावरचे उदाहरण आता बघूयात. सराव संख्या आहे 1.4. बघा, वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या पूर्ण करा. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. सगळ्यांना ती डायग्राम दिसते आहे, आकृती संख्या रेषेची. ठीक आहे, बघा, पहिला आहे संख्या रेषेवर Q हा बिंदू डॅश ही संख्या दर्शवतो. Q बिंदू दिसलाय का तुम्हाला? कुठे आहे? Q आहे इथे. कोण? Q आहे इथे. कोण दाखवतो? तो आहे वर्गमुळात 2. मग लिहा इथे पहिलं वर्गमुळात 2 लिहिलं. ठीक आहे, पुढे बघा, Q बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे. R इथे आहे. ठीक आहे, OR जोडल्यामुळे ORQ हा काय तयार झालेला आहे? काटकोन त्रिकोण. बघा, ORQ हा काय आहे? काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आता पुढे दिलेला आहे OQ ची लांबी दिली आहे वर्गमुळात 2. QR ची लांबी दिलेली आहे 1. त्यावरनं काय? काटकोन त्रिकोण आहे म्हणून काय वापरला? पायथागोरस. काटकोन त्रिकोण असला की तिथे पायथागोरस असतोच. पायथागोरसचा प्रमेय वापरला. ठीक आहे, पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीचा वर्ग. त्यानुसार काय केलं? त्या ज्या बाजू आहे त्या कोणाच्या ते लिहिले. आता त्यांच्या आपल्याला व्हॅल्यूज किंवा त्याचे नंबर्स लिहायचे आहेत. बघा, OQ ची लेंथ किती होती किंवा लांबी किती होती? वर्गमुळात 2. ते लिहा. QR ची किती आहे? 1. आता वर्गमुळात 2 त्याचा वर्ग आहे. त्याचा वर्ग किती येणार? 2. तुम्ही म्हणाला मॅडम 2 आहे, 2चा वर्ग 4 येतो. पण नाही, फक्त 2 असेल तर 2चा वर्ग येतो 4. पण वर्गमुळात जर एखादी संख्या असेल तर त्याचा वर्ग काय येतो? तीच संख्या. हा लक्षात ठेवा नियम. ठीक आहे, वर्गमुळात 3 जरी असेल तरी त्याचा वर्ग विचारला आपल्याला तरी उत्तर काय येणार? फक्त 3. ठीक आहे, आणि एकाचा वर्ग काय असतो? 1. 2 अधिक 1 किती होणार? 3. पण आता हा OR चा वर्ग 3 आलेला आहे. आपल्याला फक्त OR पाहिजे, म्हणजे OR चा वर्गमूळ म्हणजे 3 चा वर्गमूळ. 3 चा वर्गमूळ तर काही येत नाही. मग आपण काय लिहिणार? ते वर्गमुळात 3. खाली दिलेला आहे OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेला छेदतो. त्या बिंदूला C नाव देऊ. C हा बिंदू वर्गमुळात 3 ही संख्या दर्शवतो. इथे त्यांनी ऑलरेडी आपल्याला हे पूर्ण करून दिलेलं आहे. समजलंय? ही अशा प्रकारे कृती आपण काय पूर्ण केलेली आहे. यामध्ये काही अडचण असेल असं वाटत नाही. आता आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं आहे. सेम असंच आहे. प्रोसेस सगळी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघूया. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. पहिल्यांदा आपण संख्या रेषा काढू. ठीक आहे, बघा, ही संख्या रेषा आहे. इथे समजा आपण घेऊयात 0, इथे घेऊयात समजा 1, इथे घेऊयात हा Q. हा बिंदू काय आहे? बघा, आपण पहिल्या उदाहरणानुसार आपण काय करू? ते अंतर घेऊयात. ठीक आहे, बघा, इथे काय केलेलं आहे? आपण संख्या रेषा काढलेली आहे. इथे वर्गमुळात 2 होता, पण आता आपल्या वर्गमुळात 2 शी काही संबंध नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे आहे? इथे डायरेक्ट 2. ठीक आहे, ही संख्या रेषा अशी पुढे वाढू शकते. इथपर्यंत लिहिली. आता आपण लिहूया आकृती नुसार संख्या रेषा काढूयात. संख्या रेषा काढू. ठीक आहे, आता आपण इकडे संख्या रेषा ही काढतोय. अजून पूर्ण नाही झालेली, पुढे अजून आपल्याला ते काढायचं आहे. ठीक आहे, आता हा 0 जो आहे तो आपण O नी दाखवूया. ठीक आहे, मग आपण ते लिहूयात लगेच. बिंदू O हा 0 दर्शवितो. त्यानंतर बिंदू Q हा, बघा, बिंदू Q कुठे घेतलेला आहे? इथे. म्हणजे बिंदू Q हा 2 दर्शवितो. ठीक आहे, हे झालं. आता काय करायचं बघा, ह्या Q पासून काय करायचं? एक लंब काढायचा. लंब म्हणजे काय? 90 अंशाला तो ह्या रेषेला छेदणार. ठीक आहे, मी आता इथे बघा काढते आहे.
काढला लंब, हा पुढे असा वाढू शकतो. ठीक आहे. मग काय करायचं आता, ते आता जे लंब काढलेला आहे ते लगेच आपण इकडे लिहूयात. बिंदू Q पासून लंबरेषा काढली. ठीक आहे. बिंदू Q पासून काय काढली आपण, लंबरेषा काढली. आता काय करायचं, एक एकक म्हणजे एवढं अंतरावर काय करायचा, एक बिंदू घ्यायचा, त्याला नाव देऊयात R. आता पुढे लिहूया, एक एकक अंतरावर बिंदू R घेऊ. ठीक आहे. बिंदू R घेतला. समजलं काय केलं, पहिल्यांदा O 0 दाखवतो हे लिहिलं, Q 2 दाखवतो हे लिहिलं. मग काय केलं, बिंदू Q पासून एक सरळ रेषा काढली, त्याला आपण लंब म्हणतो, ते लिहिलं आपण. बिंदू Q पासून लंबरेषा काढली. नंतर ह्या रेषेवर काय केलं, एक एकक अंतरावर काय घेतला, R बिंदू घेतला. लगेच ते आपण लिहूयात. आता काय करू, हा O आणि R आहे तो जोडूयात. ठीक आहे. लगेच इकडे लिहून टाका, OR रेषा जोडू किंवा जोडली. काय केली, रेषा जोडली. त्यामुळे काय तयार झाला बघा, आता इथे एक काटकोन त्रिकोण तयार झाला. OQR आपण लिहूया, OR रेषा जोडल्याने OQR हा काटकोन त्रिकोण तयार झाला. हा काय तयार झालेला आहे, काटकोन त्रिकोण तयार झाला. ठीक आहे. मग आता काटकोन त्रिकोणाला म्हणजेच कोण येणार, पायथागोरसचा थेरम. आपण वापरूयात पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. कर्ण कोण आहे, OR, पाया कोण आहे, OQ, आणि उंची कोण आहे, RQ. त्या व्हॅल्यू आपण लिहूया, OR चा वर्ग बरोबर OQ चा वर्ग अधिक RQ चा वर्ग. आता ठीक आहे, आपण इथे काय करू, आता यांची जे काही माहिती आहे ती लिहूयात. ठीक आहे. त्या अगोदर आता OQ किती आहे आणि OR तर माहिती आहे आपल्याला, किती आहे तो 1 आहे, आणि OQ किती असणार आहे, 2. तुम्ही इथे आपण ते लिहू शकतो. OQ बरोबर किती आहे, 2, आणि RQ किंवा QR म्हणा ते किती आहे, 1. ठीक आहे. मग आता ते आपण लिहिलं, त्यामध्ये आता संख्या लिहूया. OQ बरोबर किती आहे, 2, त्याचा वर्ग. RQ किती आहे, 1, त्याचा वर्ग. 2चा वर्ग किती आहे, 4, 1चा वर्ग किती आहे, 1. 4 अधिक 1 किती होणार, 5. पण हे काय आलेलं आहे, OR चा वर्ग. आपल्याला काय पाहिजे आहे, फक्त OR. काय पाहिजे आहे, OR. आपण ते लिहूया. म्हणून OR बरोबर काय लिहिणार, वर्गमुळात 5. कारण 5चं वर्गमूळ आपण शोधू नाही शकत. 5 काय आहे, 5चं वर्गमूळ शोधू नाही शकत. 5 कोणाचा वर्ग आहे, त्यामुळे काय करायचं, ते वर्गमुळात 5 आपण लिहिलं. बघा, म्हणजे OR बरोबर किती अंतर आलं, वर्गमुळात 5. मग आता आपल्याला त्यांनी सांगितलं आहे वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवा. मग काय करायचं बघा, कर्कटक घ्या, कर्कटक मध्ये OR इतकं अंतर घ्या. ठीक आहे. आणि असं खाली एक काय करा, कंस टाका. त्या बिंदूला नाव द्या C, आणि तिथे कोणता संख्या येणार, वर्गमुळात 5. मग आपण काय करणार, इथे पुढे लिहिणार, आता OR अंतरावर किंवा OR अंतर घेऊन संख्या रेषेवर एक कंस टाका. आपण खाली लिहूयात, OR एवढे अंतर घेऊन संख्या रेषेवर
कंस टाका. ठीक आहे, कंस टाकला. छेदन बिंदूला काय नाव दिलं आपण? सी. छेदन बिंदूला सी हे नाव देऊ. ठीक आहे, म्हणून बिंदू सी हा वर्गमुळात 5 ही संख्या दर्शवतो. ही संख्या दर्शवितो. समजलंय? अशा पद्धतीने तुम्हाला वर्गमुळात 7 वगैरे पण विचारलेला आहे. तुम्ही ह्या मेथड मध्ये काय करू शकतात? वर्गमुळात 7 सुद्धा संख्या दाखवू शकतात. ठीक आहे, बघा समजलंय? उदाहरण सोपं आहे. एक एक जे आपण इकडे आकृतीमध्ये करतोय ते इकडे लिहित चला, म्हणजे आपलं उदाहरण काय होतं? सोपं होतं. ठीक आहे, आपला इथे हा धडा संपलेला आहे. अशा पद्धतीने हा आपला पहिला धडा होता, परिमेय आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या रेषेवर दाखवायला आपण शिकलो. त्यानंतर त्यांच्यातला क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा ठरवला. त्यानंतर दशांश रूप शिकलो. त्यानंतर अपरिमेय संख्यामध्ये आता हा शेवटचा प्रॅक्टिस सेट सराव संच जो होता त्यामध्ये आपण संख्या रेषेवर त्या अपरिमेय संख्या दाखवताना शिकलो. ठीक आहे.